तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। माझी बहीण एक नेरूळमधील हॉस्पिटलमध्ये राहत आहे, तर तिथे त्यांना रूम दिली आहे। 2 BHK रूम आहे। तर ती 3-4 महिन्यापासून तिथे राहते आणि तिथे ती सर्व देवी देवतांचा आपला देवारा केला आहे, तिथे पूजा अर्चा करते। तिथेच काही 4-5 दिवसांपूर्वी एक दुसरी मुलगी आली आहे राहायला, ती नर्स आहे, ती हॉस्पिटलमध्ये कामाला आहे। ती हॉल आणि अशी 2 BHK रूम असल्यामुळे तिला सेपरेट एक रूम आहे, तो खाली आहे। परंतु तिथे न राहता ती एक दिवस तिथे राहून मुद्दाम जिथे देवारा ठेवला आहे हॉलमध्ये, तिथे जाऊन झोपत होती आणि तिथे जाऊन सांगत होती माझ्या बहिणीला की मला देवतांचा त्रास होते, हा देवारा इथून काढ, मला इथं मूर्ती नको, हिंदू देवतांचा मला राग येतो असं वगैरे, आणि ख्रिश्चन आहे मी म्हणून ती स्वतःहून हिनवत होती ही गोष्ट। तर मग तिला त्यानंतर एक दिवशी माझी बहीण जेव्हा कामावर गेली होती तेव्हा ती रिटर्न आली, तेव्हा संपूर्ण देवारा आहे तो देवतांच्या मूर्तींसोबत ती दरवाजाच्या इथे जिथे आपण चपला काढतो तिथे घाण असते अशा ठिकाणी फेकलेला आणि मूर्ती संपूर्ण विस्कळीत अवस्थेत आढळल्या। तर त्याबद्दल तिला विचारणा केली असता तिने अरेरावी आणि भांडणाची भाषा वापरली आणि माझ्या बहिणीसोबत भांडण केलं। दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलने तिचं निलंबनही केलं या गोष्टीबद्दल। परंतु जात असताना ती पुन्हा, तिने आधी तर 2-3 वेळा हा प्रकार केलेला देवाराबद्दल, इकडे तिकडे हलवण्याबद्दल, इकडून तिकडे उचलून ठेवण्याबद्दल, परंतु जात असतानाही ती मुद्दाम रूमवर येऊन पुन्हा देवारा दरवाजात ठेवून गेली आणि जाताना माझी बहिणीला बाहेर भेटू दे अशी धमकी देऊन तिचे जीवितल्या हानी होईल असा धोका, तिच्या जीवाला धोका होईल असा धमकी देऊन गेली। तसेच आम्हा सर्व हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत। त्याबद्दल लवकरात लवकर पोलीस कंप्लेंट आपण केलेली? हो, आम्ही नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे, तिथे FIR दाखल केली आहे आणि पोलिसांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करून लवकरात लवकर यावर कारवाई करतो अशी आश्वासन दिले आहे। माझं नाव हर्षद पाटील, मी तिचा भाऊ। आत्ताच जी नेरूळमध्ये जी घटना समोर आलेली आहे, धार्मिक भावना दुखावल्याची, हिंदू धर्मियांचा अपमान झाल्याची, त्या दिवसापासून समस्त नवी मुंबईमधील सर्व संघटना आमच्या संपर्कात आहेत। ही अतिशय इतकी घटना आहे की आम्ही तातडीने, हर्षद पाटील यांचा जेव्हा फोन आला तेव्हा तातडीने आम्ही नेरूळ पोलीस स्टेशनला गेलो आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कांबळे साहेब यांच्याशी तातडीने आग्रह धरला की हे प्रकरण फारच गंभीर आहे। त्यांनी हे प्रकरण समजून घेतलं आणि गुन्हा दाखल केला। आज 3 दिवस साधारण झालेले आहेत। आजही आम्ही दुपारी चौकशी केली, त्यांचे बंधू पोलीस स्टेशनमध्ये गेले होते, तर त्यांना सांगण्यात आलं की चौकशी चालू आहे। समस्त हिंदुत्ववादी संघटना या विषयावर लक्ष ठेवून आहेत, आमच्याशी चौकशी करत आहेत की अटक कधी होणार। हाच प्रश्न आम्ही नेरूळ पोलीस स्टेशनला विचार आहोत की तुम्ही अटक कधी करणार। हिंदू धर्मियांच्या भावना पायदळी तुडवल्या जातात, धार्मिक तेढ निर्माण केली जाते। कुठेही इथे जातीचा विषय नाही आहे, पण जाणीवपूर्वक मी ख्रिश्चन आहे असं सांगून, मला हिंदू देवी देवता आवडत नाही असं सांगून 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे तब्बल जवळजवळ 4 वेळा देवाऱ्याची विटंबना केली जाते, ते चपलात टाकले जातात, निलंबन करूनही या गोष्टी घडतात, पुन्हा पुन्हा घडतायत। तर म्हणजे यामागे ही कोणती प्रवृत्ती आहे याचा शोध घेणं आणि या प्रवृत्तीला वेळीच आवर घालणं महत्त्वाचं आहे। कायद्याने कठोर अंमलबजावणी केली पाहिजे, अटक केली पाहिजे। जर अटक केली नाही तर असंतोष वाढत जाणार। तेव्हा आम्ही नम्र विनंती सगळ्या पोलिसांना करत आहोत, नेरूळ पोलीस स्टेशनला करत आहोत की लवकरात लवकर कारवाई करा आणि त्या महिलेला अटक करा। नमस्कार, मी प्रवीणा पाटील, हिंदू जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेतर्फे एक संतापजनक प्रसंग आपल्या दृष्टिक्षेपात आणू इच्छिते। नेरूळ नवी मुंबई येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये आपली हिंदू भगिनी कुमारी हर्षला पाटील या मागच्या अनेक महिन्यापासून कार्यरत आहे। रुग्णालयाने त्यांना जे हॉस्टेल राहण्यासाठी दिलेलं आहे, तर मागील अनेक महिन्यापासून त्या हॉस्टेलमध्ये राहत आहेत आणि त्या हॉस्टेलमधल्या त्यांच्या खोलीमध्ये त्यांचं देवघर आहे, ज्याची त्या नियमित पूजा अर्चा करतात। मागच्या 4-5 दिवसापासून मेच्या अखेरीस एक ख्रिश्चन नर्स त्यांच्या त्या खोलीमध्ये राहायला आली आणि ज्या दिवशी ती राहायला आली त्या दिवसापासून त्या देवघराबाबत त्या वाद करत होती। त्यांचं असं म्हणणं आहे की मी ख्रिश्चन आहे, मला तुमचे देव मान्य नाहीत आणि हा देवारा सुद्धा मला चालणार नाही, अशा प्रकारे दररोज वाद करत होती आणि जाणीवपूर्वक आपल्या देवतांची विटंबना करण्याच्या हेतूने त्या ख्रिश्चन नर्सने ते देवघर आणि त्या देवघरातल्या मूर्ती
चपलाच्या स्टँडजवळ आणून टाकलं आणि एकदा नाही तर हा प्रकार 2-3 वेळा घडला. या बाबतीत रुग्णालयाच्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्या नर्सला निलंबित केलं. तरीसुद्धा त्या दिवशी जाणीवपूर्वक पुन्हा एकदा सामान घेण्याच्या निमित्ताने ती पुन्हा त्या खोलीमध्ये आली आणि पुन्हा एकदा तोच संतापजनक प्रकार, देवतांची विटंबना, पुन्हा एकदा देवघर आणि देवघरातल्या मूर्ती या चप्पल स्टँडजवळ आणून तिने टाकलेल्या आहेत. आणि या संदर्भात त्यांचे भाऊ श्री हर्षल पाटील यांनी जेव्हा आमच्याशी संपर्क केला, समितीशी संपर्क केला, तेव्हा समितीने संपूर्ण पाठिंबा दाखवत नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये याची कंप्लेंट केली रीतसर. भारतीय न्यायसंहिता कलम 298 आणि 351(2)च्या अंतर्गत ही कंप्लेंट करण्यात आलेली आहे. FIR नोंदवण्यात आला आहे आणि आरोपीला ख्रिश्चन नर्सला तातडीने अटक करण्याची मागणी तिथे करण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये धर्म आणि देवतांचा असा अपमान, त्यांची अशी विटंबना कदापि सहन केली जाणार नाही. आणि जोपर्यंत त्या ख्रिश्चन नर्सला अटक केली जात नाही तोपर्यंत आपण हा पाठपुरावा करत राहणार. हिंदू जनजागृती समिती आणि अंध हिंदुत्ववादी संघटना आहेत, तर या संघटना याचा पाठपुरावा सातत्याने करत राहणार. आणि आमची ही मागणी आहे की कायद्याच्या कठोर कारवाईसाठी त्या ख्रिश्चन नर्सला शिक्षा ही झालीच पाहिजे, तिची अटक तात्काळ केली पाहिजे, अशी आपण मागणी पुन्हा एकदा करत आहोत. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.